महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या चळवळी दाबण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारपासून महाराष्ट्राच्या सरकारकडून गेली 5 वर्ष सातत्याने चालू, शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर टाकण्यापर्यंत दिल्लीचं सरकार गेलं होतं. कृषी कायदा रद्द करण्याकरता या देशातल्या शेतकऱ्यांना रक्त सांडावं लागलं आणि त्यानंतर कुठं कृषी कायदा रद्द झाला. तसेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन देऊन सुद्धा कर्जमाफी न देणारे हे सरकार शेवटी शेतकऱ्यांच्या चळवळीचा दबाव पाहून कर्जमाफीला तयार झालं, परंतु देत असताना त्यांच्या पदरात पडू नये या पद्धतीच्या सगळ्या अटी त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या होत्या. मला रोहित दादाचं अभिनंदन याकरता करायचं आहे की साहेब, शेतकऱ्याची चळवळ गेल्या अनेक वर्षानंतर तुम्ही एका प्रश्नावर का असेना ती महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून टाकली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा चळवळीवरचा जो विश्वास गेला होता तो विश्वास या निमित्ताने दृढ झालेला आहे. म्हणून मी शरद जोशींच्याही चळवळीत होतो. त्यावेळेस गावामध्ये एकच नारा होता की शरद जोशी चंद्राची कोर, सारे पुढारी हरामखोर. पण आज तीच जागा अपुरी पडलेली आहे. तुम्ही ही सतत चळवळ चालवली. महाराष्ट्राचा मूलभूत धर्माचा आधार शेती आणि शिक्षण आहे आणि तुम्ही या 2 क्षेत्रामध्ये चळवळ करत आहात. शेतकऱ्यांच्या त्या भावना आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या भावना त्या वेशीवर मांडून त्याचा निर्णयात्मक निर्णय घेण्यासाठी आपण यशस्वी झाला. म्हणून शेतकऱ्यांची चळवळ यशस्वी करण्यासाठी आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आपण सतत प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनातली चंद्रकोर तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. चळवळीचं सातत्य टिकतं.